नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर। तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। स्पीड न्यूज मध्ये आता आपण महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा घेऊया। सीबीएसई विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे। 10वी आणि 12वीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यासंबंधी शिक्षण मंत्र्यांसोबत बैठक घेतली होती। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आज एक महत्त्वाची बैठक बोलावलेली आहे। संध्याकाळी 5 वाजता या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या बैठकीला राज्यातील सर्व आयुक्त, वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहतील। तसंच जिल्हाधिकारी आणि वरिष्ठ अधिकारी सुद्धा या बैठकीला उपस्थित राहणार आहेत। मुख्यमंत्री या बैठकीमध्ये राज्यातल्या कोरोना स्थितीचा आढावा घेतील। राज्यामध्ये रेमडेसिवीरचा तुटवडा मोठ्या प्रमाणात आहे, त्यामुळे रेमडेसिवीरचं वाटप 2 पद्धतीनं करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलेली आहे। खासगी रुग्णालयाची इंजेक्शन्सची गरज लक्षात घेऊन इंजेक्शन्सचा पुरवठा करण्यात येईल। या वाटपावर जिल्हाधिकाऱ्यांचं नियंत्रण असल्यानं काळा बाजार होणार नाही, अशी माहितीही राजेश टोपे यांनी दिलेली आहे। यातून खासगी रुग्णालयांना सहज रेमडेसिवीर उपलब्ध होईल, असंही त्यांनी सांगितलं। मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राज्यात पुन्हा एकदा लॉकडाऊनची घोषणा केली। मात्र यावेळेला त्यांनी विविध वर्गांसाठी मदत जाहीर केली। मदतीची घोषणा म्हणजे फार्स आहे, अशी टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे। इतकंच नाही तर आदिवासींच्या तोंडाला पानं पुसली, असंही फडणवीस म्हणाले। कोरोना काळात राजकारण करू नका, राजकारण करण्यासाठी भरपूर संधी असतात, अशा शब्दात महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी देवेंद्र फडणवीस यांना प्रत्युत्तर दिलंय। न्यूज 18 लोकमतशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलंय। या काळामध्ये सर्वांनी एकत्र येत काम केलं पाहिजे, पण विरोधी पक्षनेते यांना हे समजत नाही, असंही थोरात यांनी म्हटलं। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिलंय। राज्यातल्या कोरोना स्थिती आणि उपाययोजनांबाबत त्यांनी हे पत्र लिहिलंय। महाराष्ट्राला लस खरेदी करण्याची परवानगी द्यावी, अशी विनंतीही त्यांनी केलेली आहे। तसंच सिरम इन्स्टिट्यूटला महाराष्ट्रात स्वतंत्रपणे लस विकण्याची परवानगी द्यावी आणि लस पुरवठा वेळेत व्हावा, यासाठी हाफकिन आणि हिंदुस्थान अँटीबायोटिकला लस उत्पादन करण्याची मुभा द्यावी, अशी मागणी देखील त्यांनी केलेली आहे। आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीतल्या सर्व नागरिकांच्या कोरोना लसीकरणाला तातडीनं सुरुवात करावी, अशी लेखी मागणी खासदार राहुल शेवाळे यांनी केली आहे। केंद्रीय आरोग्यमंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांच्याकडे त्यांनी ही मागणी केली आहे। सलग दुसऱ्या दिवशी मुंबईतल्या लोकमान्य टिळक टर्मिनस बाहेर परप्रांतीयांची मोठी गर्दी बघायला मिळाली। मुंबईतल्या LTT बाहेर परप्रांतीयांची लांबच लांब रांग दिसली। गेल्या वर्षीही परप्रांतीयांनी आपापल्या राज्यात परतण्यासाठी रेल्वे स्थानकाबाहेर मोठी गर्दी केलेली होती। आता पुन्हा एकदा तसंच दृश्य बघायला मिळतंय। राज्यातल्या अनेक जिल्ह्यांमधनं परप्रांतीय कामगार आपल्या मूळ गावी परतू लागलेले आहेत। गुजरात राज्याच्या सीमेवर आच्छाड इथं राज्यातनं जाणाऱ्या नागरिकांची RT-PCR टेस्ट केली आहे की नाही हे तपासलं जात आहे। त्यामुळे गुजरात महाराष्ट्र सीमेवर आच्छाड इथं वाहनांच्या लांबच लांब रांगा बघायला मिळत आहेत। गुजरातमध्ये जाणाऱ्यांनी RT-PCR टेस्टचा 72 तास आधीचा रिपोर्ट सोबत ठेवावा, असं आवाहन गुजरात पोलिसांनी केलेलं आहे। नाशिकमधल्या परप्रांतीयांनी रेल्वे स्थानकांवर मोठी गर्दी केलेली आहे। परप्रांतीयांनी आपापल्या गावी जाण्यासाठी ही गर्दी केलेली आहे। हाताला काम मिळणार नाही या भीतीनं परप्रांतीय पुन्हा गावाला जाण्यासाठी निघालेले आहेत। नाशिकमध्ये रस्त्यावर नागरिकांची गर्दी दिसतेय। नागरिक यावेळेला मास्कचा वापर करतायत, परंतु फिजिकल डिस्टन्सिंगचं मात्र सर्रासपणे उल्लंघन केलं जात आहे। नाशिकमधल्या गिरणारे बाजारपेठेत ग्राहकांनी खरेदीसाठी मोठी गर्दी केली। आज रात्रीपासून लॉकडाऊनला सुरुवात होणार असल्यानं पंचक्रोशीतल्या गावकऱ्यांनी खरेदीसाठी मोठी गर्दी केली। पोलीस स्टेशनच्या रस्त्यावर भरलेल्या बाजारात कोरोना नियमांचं सर्रासपणे उल्लंघन केलं जात असल्याचं बघायला मिळालं। राज्यात आज रात्री 8 वाजल्यापासून संचारबंदी लागू होईल, त्यामुळे स्थलांतरित कामगारांची मूळ गावी जाण्यासाठीची लगबगही सुरू आहे। त्यामुळे रेल्वे आणि बस स्थानकांवर प्रचंड गर्दी झालेली आहे। सोशल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा उडालाय, पण स्थलांतरित कामगारांपुढे मात्र घरी पोहोचणं हा मोठा प्रश्न आहे। पुण्यामध्ये बस स्थानकांप्रमाणेच रेल्वे स्थानकही गर्दीनं ओसंडून वाहू लागलेली आहेत। स्टेशन परिसरात जिकडे तिकडे उत्तर भारतीय प्रवासी दिसत आहेत।
मुख्यमंत्र्यांनी आज रात्रीपासून पुढील 15 दिवसांसाठी लॉकडाऊन जाहीर केल्यानं हाताला काम मिळेल की नाही या भीतीनं शिरूर तालुक्यातल्या रांजणगाव औद्योगिक वसाहतीत रोजंदारीवर असलेले कामगार मिळेल त्या गाडीनं आपल्या गावी निघालेत। त्यामुळे रस्त्यावर आणि चौकात आज सकाळपासूनच गर्दी बघायला मिळाली। कोरोनाच्या या कठीण काळातही पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासनानं कोट्यवधी रुपये खर्च करून शालेय साहित्याची खरेदी केली। मात्र शाळाच बंद असल्यानं खरेदी केलेलं साहित्य नेमकं कुणाला देणार असा सवाल करत विरोधकांबरोबर सत्ताधाऱ्यांनीही प्रशासनावर टीकेची झोड उठवली आहे। सध्या पिंपरी चिंचवडमध्ये कोरोनानं थैमान घातलेलं आहे। एकीकडे रेमडेसिवीरची इंजेक्शन्स घेण्यासाठी दिरंगाई करणाऱ्या पालिका प्रशासनानं मात्र शाळा बंद असताना देखील अत्यावश्यक बाब असल्याचं सांगत तब्बल 47,000 विद्यार्थ्यांसाठी गणवेश, पीटी ड्रेस इतकंच नाही तर स्वेटर्स आणि वह्यांचीही खरेदी केलेली आहे। त्यासाठी ठेकेदारांना 20 कोटींची रक्कमही दिलेली आहे आणि हे सगळं खरेदी केलेलं साहित्य आता अक्षरशः धूळ खात पडलंय। कोरोना रुग्णानं बेडसाठी चंद्रपूर ते तेलंगणा आणि पुन्हा चंद्रपूर असा प्रवास केलाय। 24 तासांहून अधिक काळ या रुग्णाला केवळ बेडसाठी वाट बघावी लागलेली आहे। या प्रकरणी वरोरा इथल्या नरहर शेट्टीवार परिवारानं संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत। जिल्ह्यात कोरोनाचा कहर दिसल्यानंतर देखील आरोग्य यंत्रणेत कोणतीही सुधारणा झाल्याचं दिसत नाही। बेड्स, ऑक्सिजन पुरवठा आणि व्हेंटिलेटर्सची संख्या वाढवली नसल्याची माहितीही समोर येते। फेब्रुवारी महिन्यात अमरावती जिल्हा कोरोनाचा हॉटस्पॉट बनला होता आणि याआधी अमरावतीत लॉकडाऊन केल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आलेली होती। मात्र आता पुन्हा एकदा रुग्णसंख्येत सतत वाढ होतीये। खासगी रुग्णालयात रुग्णांना बेड मिळणं अक्षरशः कठीण झालंय। त्यामुळे सरकारनं लावलेला हा लॉकडाऊन आवश्यक असल्याचीच प्रतिक्रिया जिल्ह्यातल्या नागरिकांनी दिलेली आहे। वर्धा शहरामध्ये सर्वसामान्यांनी खरेदीसाठी मोठी गर्दी केलेली आहे। यावेळेला नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक नियमांचं सर्रासपणे उल्लंघन केल्याचं बघायला मिळालं। लॉकडाऊनच्या अंमलबजावणीसाठी रत्नागिरी जिल्हा प्रशासन सज्ज आहे। मात्र पुढचे 15 दिवस लॉकडाऊन असल्यानं खेडमधल्या नागरिकांनी बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी केल्याचं बघायला मिळालं। तर दुसरीकडे मुंबई गोवा महामार्गावरच्या भरणे नाका परिसरात पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात आहे। कोरोनाची साखळी तोडण्यासाठी पुढचे 15 दिवस कडक निर्बंध असतील। आज रात्रीपासून त्याची अंमलबजावणीही होणार आहे। दरम्यान आज सकाळी वाशिमच्या बाजारपेठेत नागरिकांनी गर्दी रोजच्या तुलनेत काहीशी कमी केल्याचं दिसून आलं। अहमदनगरमध्ये रेमडेसिवीरच्या काळा बाजाराच्या घटना लक्षात घेता एक मोठा निर्णय घेतला गेला आहे। रेमडेसिवीर आता फक्त कोविड सेंटरमध्येच मिळणार असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे। गेल्या अनेक दिवसांपासून कोरोना बाधित रुग्णांना रेमडेसिवीरसाठी पायपीट करावी लागतेय। अनेकांचा इंजेक्शन्स अभावी मृत्यू देखील झालेला आहे। त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक घेऊन निर्णय घेतला आहे। जिल्ह्यात जी इंजेक्शन्स येतील ती वितरित करण्यासाठी एक समिती देखील स्थापन करण्यात आलेली आहे। भुसावळमध्ये विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांची त्याच ठिकाणी रॅपिड अँटीजेन टेस्ट करायला सुरुवात झालेली आहे। भुसावळ नगरपालिकेतले डॉक्टर, कर्मचारी आणि पोलीस कर्मचारी यांच्या वतीनं रॅपिड अँटीजेन कोरोना टेस्ट केली जाते। यात जे नागरिक कोरोना पॉझिटिव्ह आढळत आहेत अशांना तत्काळ विलगीकरण कक्षात भरती केलं जात आहे। वर्ध्यामध्ये एका रुग्णाचा मृत्यू झाल्यानं संतप्त झालेल्या नातेवाईकांनी चक्क डॉक्टरलाच मारहाण केल्याचा प्रकार घडलाय। वर्ध्यातल्या हिंगणघाट इथं ही घटना घडलेली आहे। हिंगणघाटचे डॉक्टर निर्मेश कोठारी यांच्या रुग्णालयात एका रुग्णाला उपचारासाठी दाखल करण्यात आलेलं होतं। यावेळेला डॉक्टरांनी तपासणी केली असता रुग्णाचा मृत्यू झाल्याचं निदर्शनाला आलं। यावेळी कागदपत्रांवरून रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह असून त्या रुग्णाचा मृत्यू झाल्याचं सांगताच रुग्णाच्या एका नातेवाईकानं डॉक्टरांना थपडा मारल्या। या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय। ताडोबा व्याघ्र प्रकल्प 15 एप्रिल ते 30 एप्रिलपर्यंत पर्यटकांसाठी बंद राहणार आहे। ब्रेक द चेन अंतर्गत राज्य सरकारनं जारी केलेल्या दिशानिर्देशांचं पालन करण्यासाठी ताडोबा प्रशासनानं हा निर्णय घेतलाय। या कालावधी दरम्यान ताडोबाची सफारी बुक केलेल्या सर्व पर्यटकांना त्यांचे पैसे त्यांच्या अकाउंटमध्ये परत केले जातील। गेल्या आठवड्याअखेरीस लावण्यात आलेल्या 2 दिवसांच्या वीकेंड लॉकडाऊनमध्ये महाराष्ट्राचं 10,000 कोटी रुपयांचं नुकसान झाल्याची माहिती समोर आलेली आहे। अखिल भारतीय व्यापारी महासंघानं याबाबतची आकडेवारी देखील जाहीर केली आहे। कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं घेतलेल्या या निर्णयामुळे लॉकडाऊन सदृश स्थिती निर्माण झाली। त्यामुळे गेल्या आठवड्यात
बाजार कमी अधिक प्रमाणात सुरू होता। शनिवार आणि रविवारी कडक लॉकडाऊन आणि संचारबंदी होती। या सर्वाधिक रोजगार असलेल्या किरकोळ व्यापार क्षेत्राचं मोठं नुकसान झाल्याचं कॅटचं म्हणणं आहे। मुंबईमध्ये पोलीस व्हॅनमध्येच एका गर्भवतीची प्रसूती झालेली आहे। महिला पोलीस कॉन्स्टेबलनं या महिलेची प्रसूती केली। तीही कोविडसारख्या काळात संसर्गाची भीती असतानाही पोलिसांनी आई आणि बाळाचे प्राण वाचवले। सध्या या महिलेला नायर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेलं असून बाळाला डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आलेलं आहे। पोलिसांच्या या प्रसंगावधान राखल्याचं आणि माणुसकीचं पोलिसांकडून केल्या गेलेल्या सगळ्या कामाचं नागरिकांनी कौतुक केलंय। पंढरपूरमध्ये अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय। विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी या नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली। राज्य सरकारकडून मदत करण्यासाठी पाठपुरावा करण्याचं आश्वासनही देण्यात आलेलं आहे। मात्र नुकसानग्रस्त भाग पंढरपूर विधानसभा मतदारसंघात येत नसल्यानं महाविकास आघाडीचे नेते पोटनिवडणुकीसाठी जरी पंढरपुरात तळ ठोकून असले तरी त्यांच्याकडे नुकसानीकडे पाहण्यासाठी वेळ नसल्याची टीका प्रवीण दरेकर यांनी केलेली आहे। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानंतर प्रभादेवी परिसरातील गजलक्ष्मी पुन्हा विराजमान केली जाणार आहे। मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी जागेची पाहणी करून उद्यापर्यंत ही गजलक्ष्मी विराजमान केली जाईल अशी माहिती दिलेली आहे। राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची आज सीबीआयकडून चौकशी झाली। मुंबईतल्या कलिना भागातल्या डीआरडीओ गेस्ट हाऊसमध्ये सकाळी 10च्या सुमारास देशमुख दाखल झाले होते। त्यावेळेला देशमुखांना सोबत येताना काही कागदपत्र आणण्यास सीबीआयनं सांगितलं होतं। महिन्याला कथित 100 कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणी सीबीआयकडून देशमुखांवर प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली। या प्रकरणी सीबीआयनं सचिन वाझेची चौकशी याआधीच केलेली आहे। सचिन वाझे प्रकरणामध्ये एक मोठी बातमी समोर आलेली आहे। सचिन वाझे हा बनावट चकमक करण्याची योजना आखत होता अशी धक्कादायक माहिती समोर येते। या चकमकीत 2 जणांना ठार करण्याचा वाझेचा कट होता। मार्चमध्ये एनआयएला सचिन वाझेच्या घरी 2 पासपोर्ट सापडले होते। त्याच दोघांना चकमकीत ठार करण्याची वाझेची योजना होती अशी माहिती समोर येते। मनमाड मालेगावसह नाशिकच्या ग्रामीण भागात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 130वी जयंती साधेपणानं साजरी करण्यात आली। भीमसैनिकांनी घरासमोर हातात मेणबत्त्या घेऊन बाबासाहेबांना अभिवादन केलं। चांदवडला कला शिक्षक देव हिरे यांनी भाकरीवर रांगोळीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा काढत त्यांना मानाचा मुजरा केला। दरवर्षी धुमधडाक्यात साजरी केली जाणारी आंबेडकर जयंती यंदा मात्र साध्या पद्धतीनं साजरी करण्यात येते। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त नागपुरातल्या दीक्षाभूमी इथं स्मारक समिती दीक्षाभूमीच्या नागपूर अध्यक्षांनी बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं। यावेळेला समता सैनिक दलाच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सलामी देण्यात आली। तसंच स्तूपामधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थि कलशाला देखील अभिवादन करण्यात आलं आणि बुद्धवंदना घेण्यात आली। स्मारक समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला। बाहेरून येणाऱ्या अनुयायांना यावेळेला आतमध्ये प्रवेश बंद होता। औरंगाबादमध्ये सुद्धा भीमजयंती उत्साहात साजरी केली जाते। औरंगाबाद प्रशासनानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादनाची परवानगी दिलेली आहे। सर्व नियम अंमलात आणून अनुयायी अभिवादन करत असल्याचं दृश्य यावेळेला बघायला मिळालं। मोठी गर्दी टाळण्यासाठी औरंगाबाद पोलिसांनी मोठ्या प्रमाणात बंदोबस्तही ठेवलेला आहे। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज 130वी जयंती आहे आणि या निमित्तानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दादरमधल्या चैत्यभूमीवर जात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहिली। राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं। यावेळेला गृहमंत्री दिलीप वळसे पाटील सुद्धा उपस्थित होते। येणारा पावसाळा हा सलग 3ऱ्या वर्षी देशभरामध्ये समाधानकारक असेल असा अंदाज स्कायमेट वेदर या हवामान अंदाज वर्तवणाऱ्या खासगी संस्थेच्या माध्यमातून वर्तवण्यात आला आहे। मंगळवारी स्कायमेटनं मान्सूनच्या दीर्घकालीन अनुमानाविषयी ऑनलाईन पत्रकार परिषदेत याविषयीची माहिती दिली। 2021 मध्ये सरासरीच्या 103% पाऊस पडण्याची शक्यता आहे। राज्यात सरासरी इतका पाऊस पडेल असाही अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। पहिल्या लाटेपेक्षा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची तीव्रता प्रचंड असल्याचं दररोज समोर येणाऱ्या आकडेवारीतनं दिसतंय। दररोज नवनवे उच्चांक नोंदवले जात आहेत। देशात मंगळवारी आतापर्यंतच्या विक्रमी रुग्णवाढीची नोंद झालेली आहे। सर्वांना काळजी टाकणारी बाब म्हणजे वाढत्या रुग्णसंख्येसोबतच देशात
कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्याही वाढली आहे। गेल्या 24 तासात देशामध्ये 1000हून जास्त मृत्यूंची नोंद झालेली आहे। मंगळवारी 1027 जणांचा कोरोनानं बळी घेतल्याची आकडेवारी समोर आली आहे। देशभरामध्ये गेल्या 24 तासात 1,84,372 नव्या कोरोना बाधितांची नोंद झालेली आहे, तर 82,339 रुग्णांना डिस्चार्ज दिला गेलेला आहे। केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं ही माहिती दिली आहे। तर देशामध्ये सध्या 13,62,704 ॲक्टिव्ह केसेस आहेत। आतापर्यंत 11,11,79,578 जणांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आलेली आहे। विस्थापितांच्या मुलांची संख्या आणि त्यांची स्थिती याबद्दलची माहिती देण्याचा आदेश सुप्रीम कोर्टानं सर्व राज्यांना दिलेला आहे। कोरोना काळात विस्थापित बालकांच्या मूलभूत अधिकारांचं संरक्षण करण्याचा आदेश देण्याची विनंती करणाऱ्या याचिकेवर कोर्टानं हा आदेश दिला आहे। सरन्यायाधीश शरद बोबडे, न्यायाधीश AS बोपन्ना आणि न्यायाधीश V रामसुब्रमणियन यांच्या खंडपीठानं सर्व राज्यांना या प्रकरणी पक्षकार म्हणून उत्तर सादर करण्याचा आदेश दिलेला आहे। आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच स्पीड न्यूजमध्ये वेळ झाली आहे इथंच थांबण्याची। नमस्कार।